माझ्या सद्गुरुराया, पाचाही तत्वांच्या ज्योती लावल्या ध्याना. निराकार वस्तू कैसी आकार आले, सर्व घरी व्यापक माझी सद्गुरु माऊली. 16 सांधे 72 कोटड्या काया रचिली, हरीने काया रचिली. 10 दरवाजे खिडक्या आत मूर्ती बसविली, सप्ते सागरने कैसा वेडा घातला. तुका म्हणे माझा कण वाळू आला, पाजरलेल्या ज्योती आता ओवाळू कोणा. जिकडे पावे तिकडे माझा सद्गुरु राणा, जिकडे पावे तिकडे माझा सद्गुरु राणा, जिकडे पावे तिकडे माझा सद्गुरु. धन धन सद्गुरु बाबा की जय. नमस्कार मित्रांनो, आईशी गप्पा करू आज थोड्या. बस इकडे बघा देवारा आमचा. आई काय म्हणतो तू स्वाध्याय घ्यायची ना लहानपणी? हां, किती मुलं असायची त्याच्या? पुष्कळ मुलं राहायची, 10-12 10-12 मुलं राहायची, 10-12. कोणत्या मंदिरात घ्यायची? मंदिरात कृष्णकुमार. कृष्ण कमळ. कोणत्या मंदिरात? कोणाच्या कोणत्या देवाच्या? घरी पण घ्यायची कधी कधी. कोणत्या देवाच्या मंदिरात स्वाध्याय घ्यायची? मंदिरात नाही, मोठ्या बायांबरोबर जायची मी स्वाध्यायला. आणि ते मंदिरात जे लहान मुलं बोलून स्वाध्याय घ्यायचे त्याला काय म्हणतात? स्वाध्यायच म्हणतात ना? नाही. बाल स्वाध्याय. बाल स्वाध्याय केंद्र. बाल स्वाध्याय. छोटं कार्ड राहतं ते अशा कलरचं, फक्त त्याच्यामध्ये लहान मुलांचे श्लोक. आणि ते स्वाध्यायचे कधी कडवं लहान मुलांचं ना, हेच ना, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव. आपले हा व्हिडिओ 3 महिने चालतो. आपले व्हिडिओ लहान मुलं पण बघतात, म्हणून मी आता तुझेच व्हिडिओ टाकणार सगळे स्वाध्यायाचे. मग तू आता ते लहान मुलांना काय सांगते जे आपले व्हिडिओ बघतायत ते? हा, विष्णूचा फोटो ठेवायचा, तिथं बोलायचं लहान मुलांना. एक श्लोक घ्यायचा आणि एक श्लोक सगळ्यांना 3-3 वेळेस म्हणायला लावायचा. एक श्लोक. तर मित्रांनो, आई बऱ्याच वर्षापूर्वी स्वाध्याय घ्यायची मंदिरात कृष्णाच्या. आणि त्या ठिकाणी बरेचसे लहान लहान मुलं जे होती, विष्णूचा नाही तर कृष्णाचा 3-4 वर्षाची, ती मुलं त्या ठिकाणी यायचीत आणि खूप चांगल्या प्रकारे बाल संस्कार केंद्रात अतिशय चांगल्या प्रकारे ते रोज सायंकाळी यायचे आणि त्या ठिकाणी ते देवाचं नामस्मरण करायचे. तर सांगणं एवढंच आहे की थोडं का असे ना, देवात गुंतायला सांगा मुलांना, जेणेकरून नामस्मरण घ्यायचं, सांगा असं म्हणायचं त्याला, देवात गुंतायचं नाही. आई काय म्हणतायत आमचे? बाल संस्कार केंद्र म्हणजे हे लहान मुलांचं केंद्र. आपण एक श्लोक घ्यायचा, विष्णूचा लहान फोटो नाही तर मोठा फोटो घ्यायचा, तो ठेवून तिथं अगरबत्ती लावून लहान मुलांना घेऊन बसायचं. एक श्लोक घ्यायचा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. हा श्लोक 3 महिने चालतो.
3 महिने. हां, मग दुसरा श्लोक 3 महिने, तिसरा श्लोक 3 महिने. अच्छा, 3 महिने एक म्हणजे आता श्लोक. कोणाला जमतं नाही जमत एकदम हळूहळू हळूहळू म्हणतात ते. एक श्लोक 3 महिने. हम्म. कोणी नवीन राहतं, कोणाला जमत नाही म्हणतात. तर मित्रांनो, मुलांना लहानपणापासूनच आवड द्या, जेणेकरून ते भटकणार नाही. पण ती तिसरी चौथी तिसरी ते अशी मुलं. तिसरी दुसरी चौथी. तिसरी असं त्या मुलांना बालसंस्कार केंद्र नक्कीच पाठवा, हे श्लोकाचं कार्ड द्यायचं त्यांना. नाहीतर आजकाल तुम्ही बघताच आहेत, टवाळक्या करणारी मुलं खूप फिरत आहेत. त्रास तो आपल्याला होतो ज्यावेळेस आपला मुलगा बाहेर कुठलंही विकृत कृत्य करतो, त्यावेळेस संस्कार आपल्याला विचारले जातात. चांगलं उभारलं म्हणून संस्कार जे आहेत मुलं जरी असली ते घरातून नसले पाहिजे. नाही शाळेत नाही असले तरी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि मुलगा रात्री 2 वाजेला जरी घरी आला तरी आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी घेण्याची किंवा करण्याची गरज न पडावी, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा आहे. आणि घरगुती पण घेऊ शकतो, बाहेरची मुलं आणून पण घेऊ शकतो. नक्कीच लहान लहान तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की नक्कीच या विषयावर आणि या आजच्या व्हिडिओवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल आणि येणाऱ्या आपल्या पिढीला घरातूनच यांचे संस्कार मिळावे, त्यांची ओळख होईल, अशा प्रकारे वागणं खूप गरजेचं आहे. तर भेटूच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत